हाय फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या थर्ड लेक्चरकडे वळत आहोत, ज्याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होईल. आणि यामध्ये आपला पहिला पॉइंट आहे तो आहे की मेंटेनन्स मॅन्युअल. मग मेंटेनन्स मॅन्युअल म्हणजे काय असेल तर नोंदवही. म्हणजेच काय, आपण काय करतो म्हणजे आजकाल ही पद्धत खूप कमी झाली, पण पूर्वी काय करायचे की कोणतेही जे काही खर्च आहेत, तारखा आहेत महत्त्वाच्या, हे काय केलं जायचं, एका डायरीमध्ये लिहून ठेवलं जायचं. तसंच एक आहे की मेंटेनन्स मॅन्युअल म्हणजेच काही एक नोंदवही आहे की एखाद्या स्ट्रक्चरचा मेंटेनन्स किती वेळा केला जातो किंवा कशा पद्धतीने केला जातो याची नोंद ठेवण्यासाठी जी वही आणतात त्याला काय म्हणतात तर मेंटेनन्स मॅन्युअल असं आपण एक सोपी वाक्य त्याची करू शकतो. टू कीप रेकॉर्ड ऑफ स्ट्रक्चरल मेंटेनन्स म्हणजेच काय की काय रेकॉर्ड केला, एखादी पाण्याची टाकी आहे ती किती वेळा धुतली, त्यामध्ये जर काही पावडर वगैरे टाकायची असेल जंतुनाशक तर ती किती वेळा टाकली, ॲलम वगैरे समजा टाकलं आपण एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये तर ते किती तारखेने टाकले, ते दर किती दिवसाच्या सायकल्सने ते ॲलम टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. हे काय केलं पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे. तरच काय होईल की वेळच्या वेळी त्याची स्वच्छता होईल, तरच ते काय होईल, वापरता येईल. आता जनरली अजून एक काय असतं की पावसाळ्यापूर्वी काय केलं जातं तर घराच्या वरती छपरी मारली जाते. ती कशी असते, निळ्या किंवा पिवळ्या अशा प्लास्टिकची असते. ती साधारण कधी मारली पाहिजे, वळवाच्या पावसाच्या आधी नंतर, मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यापासूनच. एप्रिल महिन्यात केलं तर काय होईल, जास्त उकाडा होईल. त्यामुळे काय करायचं, साधारण मे महिन्याच्या शेवटी अशा पद्धतीचे मेंटेनन्स काय केलं जातं त्याच्यामध्ये लिहून ठेवले जातात. त्यानंतर काय, फॅसिलिटेटिंग मेंटेनन्स अँड रिपेअर थ्रू द लाईफ ऑफ स्ट्रक्चर फॉर एनी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय की स्ट्रक्चर बांधल्यापासून त्याच्यावर कुठल्या पद्धतीची देखभाल आणि दुरुस्ती आपण केली, बरोबर आहे. किती वेळा एखाद्या घराची कौलं बदलली किंवा किती वेळा एखाद्या आरसीसी बिल्डिंगचं लिकेज काढलं आपण. मग पहिलं जे लिकेज काढण्यासाठी मेथड वापरली ती किती वर्ष चालली, किंवा समजा जर ती फेल गेली असेल तर मग परत काय केलं पाहिजे, आपण एखादी दुसरी मेथड वापरून ते ओव्हरकम केलं पाहिजे, बरोबर आहे. समजा एखाद्या दिवशी मी 1,00,000 रुपये खर्च करून जवळपास काय केलं तर मेंटेनन्स केला, लिकेज काढलं मी, आणि मला नंतर लक्षात येते की 6 महिन्यातच ते काढायला लागलं, तर मला ते 1,00,000चा खर्च परवडला नाही. पण एखादी इफेक्टिव्ह मेथडनी मला अगदी 50-60 हजारातच पुढचे 10 वर्ष बिना गळतीचं माझं स्ट्रक्चर असेल तर ह्यामुळे काय होतं की आपल्याला एक इफेक्टिव्ह असा मार्ग पण सापडतो. इट प्रोव्हाइड्स डिटेल्स लाईक अल्टरेशन्स, ॲडिशन, कन्स्ट्रक्शन प्रोसेस अँड रिमेडीड ॲज पर स्ट्रक्चरल प्रॉब्लेम. म्हणजेच काय, याचा अर्थ होतो की अल्टरेशन म्हणजे कुठला भाग कट केला आहे का त्याच्यामध्ये, किंवा कुठला नवीन भाग ॲड केला आहे का, बरोबर ना. कित्येकदा आहे त्या घरालाच वरती नवीन खोली काढली जाते, स्लॅबवरती गच्चे जे असते तिथंच काय केलं ते नवीन खोली काढली जाते, शेजारी नवीन संडास बाथरूम काढलं जातं. अशा पद्धतीचे काय ॲडिशन केलं जातात. परत कन्स्ट्रक्शनची प्रोसेस म्हणजेच काय की कुठल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, आरसीसी आहे, लोड बेअरिंग आहे, अँड रेमेडीज ॲज पर स्ट्रक्चरल प्रॉब्लेम. म्हणजेच काय तर जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्याला ओव्हरकम करण्यासाठी, काय जे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आलेत त्याला ओव्हरकम करण्यासाठी जे आपण वापरलं ते. each structure shall have different maintenance manual and the same shall be dynamic. म्हणजेच काय की प्रत्येक स्ट्रक्चरला वेगवेगळं शक्यतो असतं, ठीक आहे. आता ह्याची जी पुढची पायरी काय आहे तर प्री अँड पोस्ट मान्सून मेंटेनन्स. म्हणजेच काय की सगळ्यात जास्त आपल्याला अडचण कधी येते एखाद्या स्ट्रक्चरमध्ये तर ती येते पावसाळ्यात. का, कारण पावसाळ्यामध्ये गळती होते, पाणी घरात येतं, फंगस लागतं, अलगी लागते. तर हे अशा पद्धतीची कामं कधी होतात तर ऐन पावसाळ्यात. रस्त्याचं डांबर निघून जातं, खड्डे पडतात. म्हणजेच काय, जिथं पाणी येतं मोस्टली तिथंच काय होतं, आपल्याला मेनली मेंटेनन्सचा भर द्यावा लागतो. त्यामुळेच काय प्री अँड पोस्ट मान्सून मेंटेनन्स हे दोन ह्याचे काय आहेत, महत्त्वाचे टाईप आहेत. तर मेंटेनन्स मॅन्युअलमध्ये अजूनही एक असतं की जो मेंटेनन्स केला त्याची प्रदीर्घताही आपल्याला काय झाली यामधून दिसली. विथ काय होतं की कित्येक स्ट्रक्चर एकच क्रिया परत केली, समजा त्याचा ओनर बदलला आणि त्याला माहित नाही आधी काय केलंय, तर तो काय करेल की ती चुकीची क्रिया तो पुन्हा करेल. त्याच्यामधून त्याला काय आउटपुट मिळेल का तर नाही, तर त्याला कोणताही आउटपुट त्या ठिकाणी मिळणार नाही, पुन्हा सेम करेल.
ह्या अशाही गोष्टी काय केल्या जातात तर त्या ठिकाणी ओव्हरकम आपण करू शकतो. ठीक आहे. तर आता इथं प्री अँड पोस्ट मधून मेंटेनन्स मध्ये तुम्हाला काय दिसतं तर हे जे आहे हे पहिलं चित्र आहे आपलं इथं. हे आपलं पहिलं चित्र आहे इथं. यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की काहीतरी गच्चीवर बाबा पाणी साठलंय. बरोबर आहे का, काहीतरी घाण झालंय, शेवाळ आहे. दुसरं हे इमेज म्हणू आपण का, कारण की आता सगळीकडचं आपण जेव्हा पावसाळ्याचा एंड असतो, एप्रिल मे महिना असतो, सॉरी जेव्हा उन्हाळ्याचा एंड असतो, त्यात आपण काय बघतो की कित्येक रोडचे मेंटेनन्स केले जातात. म्हणजे काय केलं जातं, रोडचं कार्पेटिंग केलं जातं. इथे दिसतंय आपल्याला ही काय आहे, हा जुना रोड आहे, ओल्ड आणि हा काय आहे, नवीन रोड आहे, त्याला काय म्हणू आपण, न्यू. बरोबर आहे का. तर इथं काय केलं गेलं तर कार्पेटिंग करत आहे इथे रोडचं. बरोबर आहे. तर काय केलं जातं, खड्डे वगैरे काय केलं भरले जातात. आता इथं काय केलं जातं, हे कार्पेटिंग कसलं आहे तर बिट्युमिनस कार्पेटिंग आहे. बरोबर आहे, ऍशपाल्ट म्हणतो आपण ह्याला ए. पण काही वेळा काय केलं जातं सर, समजा कच्ची सडक असेल काय तर त्या ठिकाणी काय केलं जातं, मुरुम फिलिंग केलं जातं खड्ड्यांमध्ये, आणि ते मुरुम फिलिंग करून त्याला वरती प्रेस केलं जातं व्यवस्थित असं, जेणेकरून ते कॉम्पॅक्ट राहील. थर्ड, आता हे तुम्हाला काय दिसतंय तर हा एक झरोका आहे. हा एका गच्चीवर तयार केलेला काय आहे, हा झरोका आहे. आणि ह्याला हे जे निळं निळं दिसतंय ना तुम्हाला ह्याच्यामध्ये, हे काय आहे तर बऱ्याच जणांना माहित असेल, हे आहे डॉक्टर फिक्सिट. आपण एक वेल नोन टर्म वापरतो, डॉक्टर फिक्सिट. हे तर काय आहे, डॉक्टर फिक्सिट एक सोल्युशन आपण लावलेलं आहे, जेणेकरून काय की पाणी आतमध्ये गळू नये. हे काच आहे, आतमध्ये दिवसभर लाईट लागून राहू नये म्हणून आपण काय केलं तर हा झरोका तयार केलेला आहे. पण होतंय काय की पाणी गळतंय त्याच्यामधून या साईडने. तर ह्या कंडिशन मध्ये आपण काय केलेलं आहे की त्याला डॉक्टर फिक्सिटनी कव्हर अप केलेलं आहे, जेणेकरून काय होणार नाही, त्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही. याची काय आहे, प्री मान्सून इन्स्पेक्शन समर मध्ये, म्हणजेच काय की उन्हाळ्यामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केल्या पाहिजेत की त्याची अवस्था काय. आणि उन्हाळा हा असा ऋतू असतो ज्या ठिकाणी ज्यावेळी आपण सगळीकडे जाऊ शकतो. पावसाळ्यात कसं होतं की कित्येक स्ट्रक्चर्स कडे आपण जाऊही शकत नाही. आता हे मी इथं जे उदाहरण देतोय ही छोटी छोटी उदाहरणं झाली, पण तुम्ही धरणावर वगैरे जर गेला तर जेव्हा पाऊस होतो ना तेव्हा धरणावर आपण जाऊ शकत नाही, इतका पाऊस असतो, चिखल असतो. अशाही कंडिशन्स असतात, किंवा कित्येक रस्ते तुटून जातात. तर त्याला आपण पावसाळ्यात जाऊ शकतो का तर नाही, त्या अशा कंडिशन पावसाळ्यात नाही, तेव्हा समर मध्ये हे केलं जातं. त्यानंतर प्री मान्सून मेंटेनन्स मध्ये काय आहे तर क्लिनिंग ऑफ टेरेस, सगळ्यात सोपं मी सांगितलं. आता इथे समजा एखादा पाऊस झालाय वळवाचा आणि काय पाणी साचतंय, समजा हेच पाणी आता गळतंय, हे जे इथलं पाणी आहे हेच समजा आता गळतंय माझ्या घरामध्ये, तर मग मी काय केलं पाहिजे तर आत्ताच ते लिकेज प्रूफ करून घेतलं पाहिजे. तिथं काय क्रॅक आहे ती काय केली पाहिजे, मी व्यवस्थित भरून घेतली पाहिजे. बरोबर आहे की नाही, त्या क्रॅक्स फिल केल्या पाहिजेत किंवा त्याला घोटणी मारली पाहिजे, वॉटर प्रूफिंग केलं पाहिजे मग टेरेसचं. इन शॉर्ट क्रॅक फिलिंग हा यात एक दुसरा एक अजून भाग आहे. कारण की का, क्रॅक फिलिंग काही फक्त स्लॅबला होत नाही, त्या भिंतीलाही असू शकतात, वॉलला असू शकतात. सोबतच हा रस्ताही दाखवला आपण, तर रस्त्यावरही काय असतात, क्रॅक्स असतात. बरोबर आहे, हे काय लपलेलं नाही. रस्त्यावर क्रॅक नसतील असं होईल का तर नाही, रस्त्यावर क्रॅक्स या कायम आणि भरपूर आपल्याला दिसतात, त्यामुळे काय क्रॅक फिलिंग. त्यानंतर प्रोटेक्शन शेड. कित्येकदा काय होतं, आता समजा हे असं सगळं उघडं सामान पडलेलं आहे वरती, ही टाकी उघडी पडली आहे, ह्या टाक्या उघड्या आहेत वरती, किंवा मला अजूनही काही सामान ठेवायचं आहे आणि ही काय आहे, समजा आता माझ्याकडे एवढं बजेट नाही आहे की मी या सगळ्याचं वॉटरप्रूफिंग करू शकतो डब्ल्यू. तर इन दिस केस मी काय केलं पाहिजे तर ह्याला ॲटलिस्ट मी रुफिंग केलं पाहिजे. बरोबर आहे का. इव्हन अंबानी सुद्धा त्याच्या घराचं रुफिंग असं करून घेतो. इव्हन अंबानी सुद्धा काय करतो, त्याच्या घराला ताडपत्री लावून घेतो. का तर पावसाचा जो काही रोख असतो, जेवढी उंच बिल्डिंग असते तेवढं वारं जास्त असतं, जेवढं वारं जास्त असतं तेवढं काय होतं, पावसाचा जो काही जोर असतो तो जास्त लागतो त्या ठिकाणी. त्यामुळेच काय केलं जातं की एक प्रोटेक्शनचं शेड तरी ॲटलिस्ट मारलं पाहिजे. देन मेंटेनन्सची हिस्ट्री शीट, म्हणजे आपण मगाशी बघितलं हे म्हणजे मेंटेनन्स मॅन्युअल सारखंच झालं आहे. का की दरवर्षी कुठल्या पिरियडमध्ये आपण मेंटेनन्स करतोय, कशा पद्धतीचा करतोय आणि तो कितपत इफेक्टिव्ह आहे हे पाहण्यासाठी काय पाहिजे तर मेंटेनन्सची हिस्ट्री शीट आपल्याकडं पाहिजे. बरोबर आहे का.
का की समजा आपल्याला हे माहिती आहे की साधारण 3 वर्ष एखादी प्रोसेस आपल्याला लागू पडते. आज जर मी केलेलं आहे, समजा मी पेस्ट कंट्रोल केलं असेल, आता पेस्ट कंट्रोल म्हणजे काय, तर घरात काही येऊ नये, माझ्या पाली, झुरळं, उंदीर ह्यापैकी काही घरात येऊ नये म्हणून मी काय करतो की एकदा तर पेस्ट कंट्रोल करतो. तर जेव्हा जेव्हा मी ते पेस्ट कंट्रोल करेन ते किती वर्ष चालतं, 3, 4, 5 वर्ष. मग मी काय केलं पाहिजे, ह्याची एक हिस्ट्री मेंटेन करून ठेवली पाहिजे. का, तर दर 5 वर्षांनी माझ्या घराला ह्या गोष्टींची गरज आहे. आता प्री मान्सून मध्ये अजूनही काही टाईप इथं आता पुढच्या ह्याच्यात दिसत आहेत आपल्याला, काही पोस्ट मान्सून पण यामध्ये दिसतील तुम्हाला. तर प्री मान्सून इन्स्पेक्शन मध्ये काय असतं, लिकेज म्हणजेच काय, घराला जे काही लिकेज होतात ते भरायचे. तर आता तुम्ही ह्यामध्ये कोणती प्रोसेस बघताय, आपण लिकेजला पहिला क्लिक करू. इथं हे आहे लिकेज. समजा लिकेज आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर ही काय प्रोसेस करत आहेत, तर हा काय आहे, टेरेस आहे. ऑलरेडी हे टी फॉर टेरेस आहे आणि ह्या टेरेसवर ते काय करत आहेत, तर 2 इंचच्या लेयरनी ब्रिक बॅट कोबा करत आहेत, BBC. मग ब्रिक बॅट कोबा काय असतो, तर हे काय केलं, हे जे एक्झिस्टिंग आहेत क्रॅक्स ते आता सगळीकडे ते फिल करू शकत नाहीत. तर ह्याचा पर्याय म्हणून त्यांनी काय केलंय आता, तर सरळ त्या ठिकाणी 2 इंच उंचीचा एक कॉन्क्रीटचा थर आपण त्या ठिकाणी लावून घेतो. ब्रिक बॅट कोब्यामध्ये ब्रिक ही असते, इथं आता टोटल हे कॉन्क्रीट आहे. इथं बघितलं तर तुम्ही हे टोटल कॉन्क्रीटनी वॉटरप्रूफिंग चालू आहे, हे जे काही इथं मिक्स करतायत ते. तर हे काय केलंय त्यांनी, पाणी परत गळू नये, आहे ते एक्झिस्टिंगच टेरेस आहे त्या घराचं, पण त्याच्यावरती ते एक्स्ट्रा कॉन्क्रीटचा एक लेअर जनरेट करतात, म्हणजे जवळपास एक नवीन स्लॅब जनरेट करतायत या ठिकाणी. आणि या स्लॅबला आता इथं तुम्हाला डॉक्टर फिक्सेटची बाटली दिसतीये, वॉटरप्रूफ केमिकल दिसतंय, विथ हे केमिकल आहे, 2 प्रकारचे केमिकल आहेत इथं. वॉटरप्रूफिंग आणि स्मूथनिंग साठी एक केमिकल असतं त्याच्या. म्हणजेच काय की ऍडमिक्सचर आहे ते कसलं ऍडमिक्सचर आहे, तर जेव्हा आपण ते मारतो त्यानंतर ते पटकन काय झालं पाहिजे, वाळून पण गेलं पाहिजे. का, कारण की त्याला पटपट लेवल करून काय केलं जातं, पुढं आणलं जातं आणि त्याबरोबर त्याला सरफेस फिनिश दिला जातो. का, तर समजा हे जे पाणी आहे आणि इकडं त्याचा पॉइंट आहे या पाण्याचा, तर ते पाणी काय केलं पाहिजे, या वेणी गेलं पाहिजे, ह्या वेणी गेलं पाहिजे, ह्या वेणी गेलं पाहिजे. म्हणजेच काय, ते पाणी वाहून गेलं पाहिजे अशी पटकन अरेंजमेंट करावी म्हणून ते केलेलं आहे. आता दुसरं आहे पेंटिंग. पेंटिंग आता सरळ गोष्ट आहे, पेंटिंग तर उन्हाळ्यातच केली पाहिजे. का, कारण की उन्हाळ्यामध्ये वातावरण काय असतं, उष्ण असतं, तेव्हाच पेंट वाळतो, बरोबर आहे का नाही. समजा मी पावसात पेंटिंग करायला घेतलं, तर पावसात मी पेंटिंग करून चालेल का, नाही. का, कारण की तेव्हा एकतर मॉइश्चर हवेमध्ये असतं आणि मुळात हवेमध्येच मॉइश्चर असल्यामुळं काय होतं की हवेतल्या मॉइश्चरमुळे आतला पेंट वाळत नाही, आणि जेव्हा तो पेंट वाळत नाही त्यावेळी तो काय होतो की तो खराब व्हायला होतो, त्याला मग लवकर पोपडे धरतात, मग तो लवकर पील ऑफ होतो किंवा कित्येकदा तो तसा रंग पकडत नाही आपण म्हणतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की आतल्या भिंतीला ओलवून ती भिंत सुद्धा खराब व्हायला लागते. पेंटिंग सुद्धा काय आहे, प्री मान्सून मेंटेनन्सचीच गोष्ट आहे. देन आहे इलेक्ट्रिक कनेक्शन्स. आता इलेक्ट्रिक कनेक्शन्स का, तर इलेक्ट्रिक कनेक्शनचा शॉक बसतो. इलेक्ट्रिक कनेक्शनचा काय होतं, शॉक बसतो आपल्याला पावसाळ्यामध्ये. जी जुनी घरं वगैरे असतात, जिथं जुनं वायरिंग वगैरे आहे, तिथं आपल्याला खूप जोरदार असा शॉक काय होतो, बसत असतो. आणि जेव्हा तो शॉक आपल्याला बसतो तेव्हा आपल्याला माहिती आहे आपली काय अवस्था. त्यामुळे इलेक्ट्रिकल कनेक्शन्स म्हणजे काय होतं, पाणी लागून तो शॉक काय व्हायला लागतो, पसरायला लागतो. का, कारण ते कनेक्शनला ओलं येते, कित्येकदा भिंती ओल्या होतात, त्या भिंतीमुळे तो स्विचबोर्ड ओला होतो आणि त्या स्विचबोर्डमध्ये पाणी गेल्यामुळे काय होतं की आपल्याला करंट बसत असतो. त्यामुळं पाण्या थ्रू करंट लीक होऊ नये म्हणून काय इलेक्ट्रिक कनेक्शन्स आपण बघितले पाहिजे. नंतर इन्सेक्ट प्रिव्हेन्शन, मी तुम्हाला म्हटलं मगाशी की आपण काय केलं जातं, इन्सेक्ट प्रिव्हेन्शनसाठी आपण काय करतो, तर पेस्ट कंट्रोल करतो. आपण पेस्ट कंट्रोल करतो म्हणजे काय करतो की त्या एका पावडरच्या फॉर्ममध्ये आपण आपल्या घरामध्ये पेंट किंवा हे असं भरून घेतो, जेणेकरून कोणतेही इन्सेक्ट आरपार आपल्या घरामध्ये येऊ नये. हा काय असतो त्याच्या मागचा प्रयत्न असतो. इन्सेक्ट प्रिव्हेन्शन म्हणजे कित्येकदा काय तो वाळवी लागून जाते, ओल धरून, उंदीर लागतात घराला,
जसं पावसाळ्यात तसं प्राणी घराकडे यायला लागतात आपल्या, आणखी त्यांना एक सेफ असं वातावरण पाहिजे असतं. त्यामुळे इन्सेक्ट प्रिव्हेन्शन हा सुद्धा काय महत्वाचा पॉईंट असतो. त्यानंतर ड्रेनेज. आता इथं बघाल तुम्ही तर हा काय आहे, तर हा वॉटर स्पाउट आहे. म्हणजेच काय तर जे काही स्लॅबवर पावसाचं पाणी येईल असं पडत, ते काय गेलं पाहिजे तर या पाईप थ्रू वाहून गेलं पाहिजे. या पाईप थ्रू ते पाणी काय केलं पाहिजे, वाहून बाहेर गेलं पाहिजे. हेच काय तर उत्तम ड्रेनेजची सोय. याबरोबर पोस्ट किंवा प्री मान्सून हे आपण म्हणू शकतो, हे झाड उगवलेलं आहे पिंपळाचं. आपण बघतो की त्याच्या मुळ्या ह्या कशा भिंतीला पसरलेल्या आहेत. त्यामुळे हे पण काय केलं पाहिजे तर पावसाळ्याच्या आधी काढून घेतलं पाहिजे. बघा ह्या सगळ्या मुळी दिसत आहेत काय सगळ्या, आणि ह्या काय केलं पाहिजे तर काढून घेतल्या पाहिजेत पावसाळ्याच्या आधी. कारण की ते झाड मग काय होत जातं तर त्या भिंतीच्या आतमध्ये रुतत जातं आणि काय करतात, एक पोकळ जागा निर्माण होते. त्यामुळे हा एक पोस्ट मान्सून पण क्रायटेरिया आहे की तेव्हा पावसाळ्यात उगवलेली झाडं काढणे किंवा आधी वाढे असतील झाडं तर ती काढून घेणे, कारण त्याची पुन्हा वाढ होऊ नये म्हणून. आता इथेही तुम्ही बघाल हा एक ब्रिज आहे आणि या ब्रिज जवळ हे किती व्हेजिटेशन झालंय. पोस्ट मान्सून मी पहिला काय केलं पाहिजे, हा कठडाही पडलाय, हा कठडा आहे इथं, हे 3 जे दिसत आहेत ते काय आहेत, कठडे आहेत. हे कठडे काय केलेत, पडलेले आहेत या ठिकाणी. तर काय केलं पाहिजे, मी पोस्ट मान्सून कठडे नीट केले पाहिजे. हे जे सगळं व्हेजिटेशन मला इथे दिसतंय ते व्हेजिटेशन मी काढून घेतलं पाहिजे, बरोबर. हे काय पोस्ट मान्सून मध्ये आलं आपल्या. आता हा एक आहे, हा एक ऍडव्हान्स प्रकार आहे. म्हणजे आता आपण घराच्याही थोडं बाहेर येऊन बघू तर हे काय रॉक बोल्टिंग. आता जर तुम्ही हे बघितलं तर ह्या रॉकला हे इथं काय केलेले आहेत, इथं तुम्हाला दिसतात हे बोल्ट आणि गसेट प्लेट लावलेली असते. म्हणजेच काय केलेलं असतं या केसमध्ये तर ड्रिल केलं जातं. हा जो दगड आहे हा पडण्याची शक्यता असल्यामुळे काय करतात, हा डोंगर असा ड्रिल करून घेतात आतमध्ये. त्याच्या काय करतात, एक सळी ड्रिल करतात आणि ती पडू नये म्हणून त्याला काय करतात तर अशी चौकोनी जी प्लेट आहे, ह्या दिसतात काय छोट्या छोट्या प्लेट्स, ह्या रॉक बोल्टिंग केलं. म्हणजेच काय त्या सळीला ह्या बोल्ट केल्या जातात, जेणेकरून काय होतं की तो जो दगड आहे पडणारा, समजा हा दगड ह्या डायरेक्शनला असा पडणारा असेल असं इकडं, तर आपण काय करतोय त्याला इनडायरेक्ट असा ब्रेक लावतोय. म्हणजेच काय करतोय आपण त्याच्या पोटातच आपण ऑलरेडी एक अशी सळी खुपवतो जेणेकरून तर काय होतं, आतल्या पक्क्या दगडाला रेस्ट होऊन राहतो. आणि त्याच्यावर आपण ही काय लावली तर ही नेट लावलेली, नेट. असे तुम्हाला आजकाल घाटामध्ये बरेच प्रकार दिसतील. रॉक बोल्टिंग करून नेट लावली का की समजा हे इथं सुटलं तर हा नेटच्या आतच हा रॉक राहायला पाहिजे. दिसतोय का काळा दगड पूर्ण, हा काय केला पाहिजे तर नेटच्या आतमध्ये राहायला पाहिजे. कारण की जर समजा हा बोल्ट सुटला, समजा हा बोल्ट क्रॅक झाला इथून, तर ऍटलिस्ट हा बोल्ट आहे. समजा हाही बोल्ट क्रॅक झाला तर इथं हा बोल्ट आहे. हे असं काय आहे, हे रॉक बोल्टिंग आहे. हे का केलेलं आहे तर पावसामुळं जी काय दरड कोसळते ती दरड कोसळू नये म्हणून. की त्या डोंगर खाली येतात, रस्ते तुटतात, बरोबर आहे का. तर हे काय आहे, रॉक बोल्टिंग आहे. दुसरं आहे हे आहे गॅबन वॉल आहे. ही गॅबन वॉल. आता गॅबन वॉल म्हणजे काय आहे, ह्याच्यावरती पण आपल्याला नेट दिसते. ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय दिसते तर नेट दिसते. आणि ही जी नेट दिसते त्याच्या आतमध्ये काय दिसतंय आपल्याला तर हा काय भरलाय, रॉक भरलाय. हा रॉक भरलेला आहे. आता हा रॉक भरलाय म्हणजे काय झालंय तिथं तर काय केलंय, त्या रॉकच्या सेल्फवेटवर, म्हणजे आता हा दगड हलणार नाहीये. हा दगड स्वतःच्या सेल्फवेटवर आहे. तर समजा हे जे वरून पाणी वाहत येईल ना ह्या डोंगरावरून, तर हे काय करतं कित्येक वेळा डॅमेज करतं. म्हणजे हे रस्ते वाहून जातात, बरोबर आहे का. हे पाणी जर असं वाहायला लागलं तर परत काय होतं, या रस्त्याला असे खड्डे पडून जातात. जिथे तो हे असतं, जिथे तुम्ही पाणी वाहतं तिथं काय होतं, त्याला खड्डे पडत असतात. म्हणून आपण काय करतो अशा वेळी, पाणी स्लो आलं पाहिजे. पाणी काय आलं पाहिजे, हे स्लो ही झालं पाहिजे आणि फिल्टर आउट होऊन पण आलं पाहिजे. का तर डायरेक्ट हे पाणी रस्त्यावर आलेलं आपल्याला नको आहे. म्हणून आपण काय केलं आहे तर नेटमध्ये अशी दगड भरून ठेवलेली असतात, ह्याला म्हणतात गॅबन वॉल.
हे काय आहे, एक मेंटेनन्सचा आणि रादर प्रोटेक्शनचा प्रकार आहे. तर हे काय केलं आता शक्यतो घाटामध्ये ह्याचा जास्त यूज होतो. घाटातले रस्ते खराब होऊ नयेत, दरडी कोसळू नयेत, ट्रॅफिक जाम होऊ नये, किंवा जीवितहानी होऊ नये वरून दगड पडून, अशा पद्धतीचे यामध्ये काय केलेले असते, प्रिकॉशन घेतलेली असते. ठीक आहे, हा एक आपण प्रकार शिकलो. या ठिकाणी आपला टॉपिक हा संपलेला आहे. साधारण 3 लेक्चर्समध्ये आपण हा पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे. खूप ॲडिक्युएट असं डिस्कशन केलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. ह्याचे तुम्हाला नोट्स वगैरे मिळूनच जातील. पण यामध्ये जे काही एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे गेल्या 3 लेक्चर्समध्ये, ते तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. साधारण पहिलं 30 मिनिटाचं, दुसरं 37 मिनिटाचं, म्हणजे 1 तास 7 मिनिटं, आणि आता हे एक लेक्चर 30 मिनिटं. साधारण 1.5 तासामध्ये तुमच्या 8 ते 10 मार्कांची खूप चांगली प्रिपरेशन होईल असं हे लेक्चर आहे. त्यामुळे तुम्ही हे 3ही लेक्चर बघा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून काय होईल तर खूपशा विद्यार्थ्यांना या सगळ्याचा फायदा होईल. याच उद्देशाने आपण हे लेक्चर्स बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा हे लेक्चर शेअर करा. आता मुद्दामून यामध्ये एक समरी मी शेवटी दिलेली आहे की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स काय येतात आणि कशा पद्धतीने येतात, आणि मोस्टली हे रिपीटेडच क्वेश्चन असतं. आता पहिला काय आहे, डिफाईन टर्म रिपेअर अँड रेट्रोफिटिंग. मी तुम्हाला म्हणलं होतं पहिली टर्म काय आहे की रेट्रोफिटिंग, आणि हे बरोबर आहे का, डिफाईन टर्म रिपेअर अँड रेट्रोफिटिंग 2 मार्क्सला हा येतो. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता लक्षात ठेवा, रिपेअर रेट्रोफिटिंगची तिथे विचारली आहे, इथं रिहॅबिलिटेशन विचारलं, इथं मेंटेनन्स विचारलाय 2 मार्क्ससाठी, इथं रेट्रोफिटिंग विचारलं आहे, आणि इथं रेस्टोरेशन विचारलं. बरोबर आहे का. म्हणजे मी हे आधीही सांगितलं होतं तुम्हाला की मेन क्वेश्चन्स कुठले केले जातात, तर काय होतं, पहिला रिपेअर, देन रेट्रोफिटिंग, रिहॅबिलिटेशन, मेंटेनन्स, रेट्रोफिटिंग अँड रिस्टोरेशन, ह्या महत्त्वाच्या टर्म विचारला जातात. ह्याच टर्मच्या अवतीभोवती हा सगळा चॅप्टर फिरतो. त्यानंतर आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या रिपेअर, रेट्रोफिटिंग, रिहॅबिलिटेशन, मेंटेनन्स, रेट्रोफिटिंग अँड रिस्टोरेशन. ठीक आहे, 2-2 मार्काला ह्याच्यावर हमखास क्वेश्चन असतो. ह्या बेसिक गोष्टी आहेत. स्टेट एनी 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेंटेनन्स. का मेंटेनन्स करावा ह्याची काय 2 कारणे लिहा. तर का मेंटेनन्स करावा हे आपण शिकलेलो आहे. का केला जातो मेंटेनन्स, तर आपण थोडक्यात हे मांडायचं आहे. तर मधले 2 झाले रिहॅबिलिटेशन, मेंटेनन्स. स्टेट एनी 4 ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिल्डिंग मेंटेनन्स. बिल्डिंगचा मेंटेनन्स का करावा असं तुम्हाला वाटतं, तुम्ही तुमच्या घराचं मेंटेनन्स कधी कधी केला आहे. रादर हा सब्जेक्ट घोटण्यापेक्षा आपण मेथडिकल गोष्टी लक्षात ठेवू. घराचा आपण कधी कधी मेंटेनन्स करतो, घराचा कलर गेल्यावर करतो, घराला बुरशी किंवा हे आल्यावर करतो, घर लिकेज असताना करतो, बरोबर आहे, किंवा कुठले आपले बाथरूम संडास खराब झाले असेल त्यावेळेस करतो, फरशा फुटल्या त्यावेळेस करतो. यावेळी आपण काय केलं जात होतं, बिल्डिंगचा मेंटेनन्स करतो. एक्सप्लेन द टर्म्स प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड स्पेशल मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय, मागच्या लेक्चर्समध्येच आपण शिकलो. स्पेशल मेंटेनन्स म्हणजे काय, ठीक आहे. डिस्क्राईब अँड अप्रोच ऑफ इफेक्टिव्ह मेंटेनन्स मॅनेजमेंट अलॉंग विथ फ्लो डायग्राम. ही 4 मार्क्सचा डायग्राम आहे. हा प्रश्न वारंवार आलेला आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाची तुम्ही तयारी ठेवा. इफेक्टिव्ह मेंटेनन्स मॅनेजमेंटची फ्लो डायग्राम. Describe any 4 approaches involving for effective management of maintenance and along with its cycle. सेम प्रश्न रिपीट झालाय बघा. इथेही इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आहे. टोटल 8 टर्म आहेत त्या इफेक्टिव्ह मॅनेजमेंटच्या, आणि हा क्वेश्चन सतत ह्या टॉपिक मधले हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो 4 मार्क्सला विचारला जातो. त्यामुळे बी प्रिपेअर्ड अबाउट इट. एक्सप्लेन इन ब्रीफ द टर्म्स प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड रिमेडियल मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, होऊ नये म्हणून, बरोबर आहे का, आणि रिमेडियल म्हणजे काय,
तर आता डॅमेज झालाय तर केले पाहिजे, ह्याला काय म्हणतात रिमेडियल मेंटेनन्स म्हणतात. स्टेट अँड एक्सप्लेन इन ब्रीफ डिफरंट टाइप्स ऑफ मेंटेनन्स. 4 मार्क आहेत. कुठले कुठले आहेत? प्रिव्हेंटिव्ह, रिमेडियल, स्पेशल. इथंच आपल्याला 3 मिळतात. बाकीचे आपले काय आहेत? 1 2 आठवा. प्री मान्सून, पोस्ट मान्सून पण आपण यामध्ये लिहू शकतो. स्टेट अँड एक्सप्लेन इन ब्रीफ डिफरंट टाइप्स ऑफ मेंटेनन्स. सोपं आहे. Explain in brief any 4 factor influencing periodical maintenance. Periodical maintenance कसा इन्फ्लुएन्स होतो हे आपण यामध्ये पाहू शकतो. असा हा खूपच सोपा चॅप्टर आहे. टोटल ह्याच्यामध्ये आपल्याला किती मार्क्स आहेत? तर 8 मार्क्स हा चॅप्टर आहे. 8 to 10 मार्क्स आपल्याला मिळू शकतात. पहिल्या क्वेश्चन मध्ये हे 2 क्वेश्चन्स कंपल्सरी असतात आणि क्वेश्चन 2 मध्येही हा क्वेश्चन असतो. हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आणि हा 4 मार्क्सचा क्वेश्चन. म्हणजे हे 4 4 8 मार्क इथं झाले आणि हे तुम्हाला 2 मिळाले तर 4. असे तुम्ही 8 ते 10 सॉरी हे 4 आणि हे 4 आणि 4 8 आणि 4 12ही मार्क आपण तयार करू शकतो, यामध्ये मिळवू शकतो. ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट पेपर्स. आणि तुम्ही जेव्हा हे लेक्चर्स बघाल तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा हे लेक्चर रिकमेंड करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्याचा बेनिफिट होईल. आणि जर तुम्हाला यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा. थँक्यू.